Hello everyone. In standard 11 subject biology, topic number 12 photosynthesis. In previous video we are going to discuss here about definition of photosynthesis and chemical equation as of photosynthesis as well as the ultrastructure of chloroplast. In today's video we are going to discuss here about the mechanism of photosynthesis as well as photoexcitation of chlorophyll A molecule. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेकॅनिझम ऑफ फोटोसिंथेसिस हा घटक पाहणार आहोत. यामध्ये आपण जर पाहिलं तर photosynthesis is take place in all plants as well as in some bacteria also. Blue green algae, here also photosynthesis is take place, and because of this there is a chloroplast is present in some bacteria as well as in blue green algae, and therefore photosynthesis, this mechanism is take place with the help of this mechanism is take place with the help of chloroplast. In 1931 Van Neel proved that the bacteria used in some bacteria in which chloroplast is present, and that bacteria used hydrogen sulfide and carbon dioxide in the air, and which is used for synthesis of carbohydrates. So H2S and CO2 are used by bacteria with the help of this they can make the carbohydrates which is in the form of glucose molecule, and because of this there is a photosynthesis is take place. Here the chemical equation in that process is, I have written here this chemical reaction which is take place in bacteria. In some bacteria where chloroplast is present, here 6 CO2 means here CO2 चे 6 molecule plus H2S hydrogen sulfide चे 12 molecules हे एकत्र येतात आणि यांच्यापासून C6H12 O6 means here glucose formation take place. म्हणजे इथे कार्बोहायड्रेट्स तयार होतात. बॅक्टेरियांमध्ये हा कार्बोहायड्रेट तयार होतो. इथं हा ग्लुकोजच्या रूपामध्ये कार्बोहायड्रेट्स तयार होतात. हा ग्लुकोज तयार होतो. प्लस या प्रोसेसमध्ये ही रिएक्शन बॅलन्स करत असताना 6H2O means here water formation take place and sulfur 12 sulfur molecules are written here. These are म्हणजे इथं पुन्हा रिटर्न हवेमध्ये 12 सल्फरचे मोलेक्युल्स हे काय होतात रिटर्न हवेमध्ये मिक्स होतात. याचाच अर्थ असा आहे की या पूर्णपणे केमिकल इक्वेशन मध्ये H2O ग्लुकोज फॉर्मेशन होतं, H2O वॉटर मोलेक्युल्स तयार होतात आणि 12 सल्फरचे घटक तयार होतात. या संपूर्ण केमिकल इक्वेशन मध्ये सल्फर हा घटक शिल्लक राहतो, H2O मोलेक्युल्स तयार होतात आणि ग्लुकोज मोलेक्युल्स हे कार्बोहायड्रेटच्या रूपामध्ये तयार होतात. ही पूर्णपणे केमिकल इक्वेशन जी आहे ती बॅक्टेरियांमध्ये घडते. इथं ग्लुकोज फॉर्मेशन होतं. आता यानंतर आपण जर पाहिलं तर फॅन नीज प्रोसेस जेव्हा ग्रीन प्लांट्स मध्ये होते म्हणजे वनस्पतीमध्ये होते तेव्हा याच प्रोसेसमध्ये थोडा बदल होतो. म्हणजे हेच केमिकल इक्वेशन थोडंसं आपण वेगळ्या पद्धतीने लिहू शकतो. म्हणजे जिथं आपण इथं HO म्हणजे वॉटर मोलेक्युल हा आपण तिथं वापरू शकतो. म्हणजे फॅन नीलला असं लक्षात आलं की ग्रीन प्लांट्समध्ये वॉटर इज युटिलाइज्ड. म्हणजे ग्रीन प्लांट्समध्ये इथं जसं बॅक्टेरियामध्ये हायड्रोजन सल्फाईडचा वापर झालेला आहे तसं ग्रीन प्लांट्समध्ये इथं वॉटर मोलेक्युलचा वापर केला जातो. वॉटर मोलेक्युल मीन्स हिअर केमिकल त्याचा मोलेक्युलर फॉर्म्युला H2 आहे आणि आपला ऑक्सिजन जो आहे त्या ऑक्सिजनचा आयसोटोप हा जवळजवळ 18 हे त्याचा आयसोटोप असलेला ऑक्सिजन हा इथं वापरला जातो आणि त्यामुळे वॉटर इज युटिलाइज्ड. वॉटर इज युटिलाइज्ड इन प्लेस ऑफ H2S. म्हणजे इथे H2Sच्या ऐवजी वॉटरची रिप्लेसमेंट होते अँड ऑक्सिजन इज इव्हॉल्व्ड आणि ह्यातनं ऑक्सिजन काय केला जातो बाहेर टाकला जातो इन प्लेस ऑफ सल्फर. म्हणजे सल्फरच्या ऐवजी इथं ऑक्सिजन बाहेर टाकला जातो.
रुबेन इन 1941 रुबेन हा सायंटिस्ट आहे. 1941 मध्ये रुबेन ह्या शास्त्रज्ञाने कन्फर्म्ड इट इन क्लोरेला. तर रुबेन यांनी हीच रिॲक्शन हेच केमिकल इक्वेशन त्यांनी क्लोरेला या अल्गीमध्ये कन्फर्म केलं. ही यूज्ड वॉटर लेबल्ड विथ हेवी ऑक्सिजन आयसोटोप. म्हणजे यांनी त्यामध्ये वॉटरचा उल्लेख केलेला आहे. त्यांनी वॉटर म्हणजे H2O जे वॉटर मॉलिक्यूल वापरलेला आहे त्याच्यामध्ये हेवी ऑक्सिजनचा आयसोटोप वापरलेला आहे आणि तो आयसोटोप जो आहे तो 18 ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजनचा 18 हा आयसोटोप असलेला ऑक्सिजन मॉलिक्यूल याच्यामध्ये वापरलेला आहे. यानंतर आपण पुढील घटक बघणार आहे की हेच फोटो एक्सायटेशन. क्लोरोफिल ए मॉलिक्यूल जो आहे क्लोरोप्लास्टचा ए मॉलिक्यूल ह्या क्लोरोफिल ए मध्ये फोटो एक्सायटेशनची प्रोसेस कशी होते तर याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर फोटो एक्सायटेशन ऑफ क्लोरोफिल ए यामध्ये आपण ही समोर आपल्याला जी डायग्राम दिसते त्या डायग्राममध्ये पाहिलं तर क्लोरोफिल मीन्स हरितद्रव. त्या क्लोरोफिलमध्ये ही ग्राउंड स्टेटला आपण म्हटलं ग्राउंड स्टेट म्हणजे त्याच्या नियमित अवस्थेमध्ये क्लोरोफिलमध्ये पहिल्यांदा फोटॉन रेज म्हणजे लाईट रेज जेव्हा सूर्यप्रकाशाकडून हे लाईट रेज जेव्हा ॲब्सॉर्ब करतात तेव्हा हे फोटॉन रेज याच्यामध्ये ॲब्सॉर्ब केले जातात. हे लाईट रेज जे आहेत ते फोटॉनच्या रूपामध्ये हे ॲब्सॉर्ब केलं जातं. ॲब्सॉर्ब केल्यानंतर हा क्लोरोफिल ए मॉलिक्यूल जो आहे तो त्या ग्राउंड स्टेटमधून जेव्हा त्याला फोटॉन्स मिळतात तेव्हा ते एक्सायटेड स्टेजला जातात. एक्सायटेड स्टेजला गेल्यानंतर हा त्याचा ओरिजिनल ऑर्बिट आहे आणि एक्सायटेड स्टेजला गेल्यानंतर हा क्लोरोफिल ए मॉलिक्यूल ॲक्टिव्ह बनतो आणि ह्यातले इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते इलेक्ट्रॉन्स या क्लोरोफिलकडून म्हणजे हा क्लोरोफिल मॉलिक्यूल जो आहे त्याने भरपूर लाईट रेज ॲब्सॉर्ब केल्यानंतर तो ॲक्टिव्ह बनतो एक्सायटेड स्टेजला जातो आणि त्यानंतर तो इलेक्ट्रॉन काय करतो डोनेट करतो आणि इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळं याच्यावरती आपण पॉझिटिव्ह चार्ज घेऊ शकतो आणि याच्यातून इलेक्ट्रॉन बाहेर गेलेला आपण ह्या ॲरोद्वारे दिलेला आहे. आता क्लोरोफिल मॉलिक्यूल जो आहे तो एक्साइट झाला आणि एक्साइट झाल्यामुळं त्याचा आयोनाइज्ड क्लोरोफिल ए मध्ये कन्व्हर्जन झालं. हा आयोनाइज्ड क्लोरोफिल ए मॉलिक्यूल जो आहे तो एक्साइटेड स्टेज नंतर त्यातनं इलेक्ट्रॉन्स काय झाले बाहेर पडले. हे इलेक्ट्रॉन्स म्हणजे जे बाहेर पडलेले जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन्स त्यातनं म्हणजे ही एनर्जी काय झाली सोलर एनर्जी. याच्यामध्ये सिंपल प्रोसेस आहे की याच्यामध्ये फोटॉन्स आले कुठून तर सोलर एनर्जीमधून. हे क्लोरोफिल ए मॉलिक्यूलमध्ये क्लोरोफिल म्हणजे हरितद्रव त्याच्यामध्ये आल्यानंतर हे काय झालं ग्राउंड स्टेटचा क्लोरोफिल ॲक्टिव्ह झाला त्याने इलेक्ट्रॉन्स इमिट केले. इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह झाल्यानंतर इमिट झाले आणि ते इमिट झालेले इलेक्ट्रॉन्स इथं आयोनाइज्ड स्टेटमध्ये क्लोरोफिल गेला आणि यातनं इलेक्ट्रॉन जे इमिट होणार आहे ते इलेक्ट्रॉन इथून बाहेर पडले. ही जी स्टेज आहे या स्टेजमध्ये ऑक्सिजन इव्हॉल्व्ह झालेला आहे आणि ऑक्सिजन इव्हॉल्व्ह झाल्यामुळे ऑक्सिजन जो आहे याच्यामध्ये तो हेवी आयसोटोपचा वापरलेला आहे. म्हणजे ऑक्सिजन इथं आपण 18 आयसोटोप असलेला 18 ॲटॉमिक नंबर असलेला ऑक्सिजन इथं वापरलेला आहे. आणि हिअर बाय प्रूव्हिंग व्हॅन नील हायपोथेसिस म्हणजे यालाच की ज्याच्यामध्ये हेवी आयसोटोपचा ऑक्सिजन वापरलेला वॉटर मॉलिक्यूल त्या वॉटर मॉलिक्यूल हा एक्साइट होऊन त्याच्यापासून इलेक्ट्रॉन्स इमिट केले जातात आणि म्हणजेच एनर्जी पुढच्या घटकामध्ये रिलीज केली जाते. ही स्टेज जी आहे त्याला आपण व्हॅन नील हायपोथेसिस असं म्हणतो. ऑक्सिजन इव्हॉल्व्ड इन फोटोसिंथेसिस या प्रोसेसमध्ये ऑक्सिजन इव्हॉल्व्ह केलेला आहे. ऑक्सिजन बाहेर पडलेला आहे कम्स फ्रॉम वॉटर आणि वॉटर मॉलिक्यूलमधनं हा ऑक्सिजन बाहेर गेलेला आहे. दिस लीड्स टू द करंटली आणि याचा परिणाम करंटली ॲक्सेप्टेड जनरल इक्वेशन ऑफ फोटोसिंथेसिस आणि याच्यावरून जे जनरल इक्वेशन तयार होत आहे फोटोसिंथेसिसचं त्यामध्ये आपण याच वरील फोटोसिंथेसिसच्या जे इक्वेशन जे बॅक्टेरियाच्या रूपात आहे त्यात आपण थोडासा बदल करूया. इथं बॅक्टेरियांच्या ऐवजी आपण ग्रीन प्लांट्स घेऊया की ग्रीन प्लांट्समध्ये हेच केमिकल इक्वेशन ग्रीन प्लांट्सच्या बाबतीत म्हणजे ग्रीन प्लांट्सच्या बाबतीत हेच केमिकल इक्वेशन आपल्याला कसं लिहिता येईल. हिअर 6CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड तर याच्यामध्ये आहेच प्लस 12H2 म्हणजे आता इथे H2S च्या ऐवजी फक्त H2S च्या ऐवजी आपण इथं
O घेतला, हा वॉटर मोलिक्यूल आहे. हा हेवी आयसोटोप असल्यामुळं इथं आपण 18 असं लिहिणार आहे. 12 H2O आहे. हीच केमिकल इक्वेशन आहे, अशीच असणार आहे. इन प्रेझेन्स ऑफ लाईट इट टेक प्लेस इन क्लोरोफिल A molecule and here there is a formation of glucose C6H12O6 means here glucose molecule is formed plus 6H2O म्हणजे त्याच्यामध्ये पुन्हा 6 H2O तयार झाले आणि प्लस 6. आता इथं फक्त काय करायचं आहे, आपण सल्फरच्या ऐवजी सल्फर इथं आता नाही आहे, आपण H2S नाही तर बॅक्टेरियाच्या बाबतीत सल्फर हायड्रोजन सल्फाइड होता. आता आपण ग्रीन प्लांट्सच्या बाबतीत हे इक्वेशन बघणार आहे. तर ग्रीन प्लांट्समध्ये आता इथं घटक शिल्लक राहतो जो म्हणजे 6 मोलेक्युल्स ऑफ ऑक्सिजन. हा ऑक्सिजन 18 मोलेक्युल 18 ॲटॉमिक नंबर असलेला हा आयसोटोप असलेला ऑक्सिजनचा मोलेक्युल आहे. आणि म्हणजेच ह्या केमिकल इक्वेशनमध्ये ग्रीन प्लांट्समध्ये ही जेव्हा प्रोसेस होते तेव्हा याच्यातून ऑक्सिजन हा काय केला जातो, रिलीज केला जातो. बॅक्टेरियांमध्ये आणि ग्रीन प्लांट्समध्ये फरक एवढाच आहे की बॅक्टेरियांमध्ये सल्फर हा काय होतो बाहेर पडतो, पण ग्रीन प्लांट्सच्या बाबतीत ऑक्सिजन रिलीज केला जातो. आणि ऑक्सिजन रिलीज केल्यामुळं ही प्रोसेस आहे फोटोसिंथेसिसची, ही प्रोसेस पूर्णपणे आजूबाजूचा परिसर हा ऑक्सिजनेटेड केला जातो या प्रोसेसमध्ये. इन 1937 आता हे जे केमिकल इक्वेशन आहे त्याची आपण तयारी करायची आहे की हे इक्वेशन कायमस्वरूपी आपण लक्षात ठेवायचं आहे की यानंतर इन 1937 मध्ये रॉबर्ट हिल हा जो शास्त्रज्ञ आहे डेमॉन्स्ट्रेटेड दॅट आयसोलेटेड क्लोरोप्लास्टचं इव्हॉल्व्ड ऑक्सिजन यांनी डेमॉन्स्ट्रेट केलेलं आहे की आयसोलेट झालेला क्लोरोप्लास्ट जो आहे त्याच्याकडून ऑक्सिजन इव्हॉल्व केला जातो. व्हेन दे वर इल्युमिनेटेड इन द प्रेझेन्स ऑफ अ सुटेबल इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर सच ॲज फेरीसायनाइड. त्याच्यामध्ये एक सुटेबल हायड्रोजन ॲक्सेप्टर आहे, त्याचं नाव आहे फेरीसायनाइड. अँड फेरीसायनाइड इज रेड्युस्ड टू फॉर्म फेरोसायनाइड बाय फोटोलायसिस ऑफ वॉटर. मीन्स इथं एक प्रोसेस होते ती म्हणजे फोटोलायसिस ऑफ वॉटर. वॉटर मीन्स H2O मोलेक्युल आणि फोटोलायसिस मीन्स फोटो मीन्स इन द प्रेझेन्स ऑफ लाईट अँड लायसिस मीन्स ब्रेक होणे. म्हणजे याच्यामध्ये फोटोलायसिस ऑफ वॉटर ही जी प्रोसेस आहे म्हणजे H2O मोलेक्युल इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट ब्रेक होऊन ही प्रोसेस याच्यामध्ये फेरीसायनाइडचं रिडक्शन होऊन फेरोसायनाइडमध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. ही जी हिल्स रिॲक्शन आहे ही सुद्धा हिल्स रिॲक्शन या बाबतीत म्हणजे ह्या हिल रिॲक्शन ही रॉबर्ट हिलनं हे प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. दस हिल रिॲक्शन प्रूव्ज दॅट आणि म्हणून हिल्स रिॲक्शननं हे प्रूव्ह केलेलं आहे की इन फोटोसिंथेसिसमध्ये ऑक्सिजन हे रिलीज केलं जातं फ्रॉम वॉटर. म्हणजे रॉबर्ट हिलनी सुद्धा हिल्स रिॲक्शन मार्फत फोटोलायसिस ऑफ वॉटर ह्या इक्वेशन मार्फत त्यांनी सुद्धा हे प्रूव्ह केलेलं आहे की फोटोसिंथेसिसमध्ये जो ऑक्सिजन इव्हॉल्व केला जातो तो ऑक्सिजन हा फक्त आणि फक्त वॉटर मोलेक्युल पासूनच तयार होतो. देन इलेक्ट्रॉन्स फॉर द रिडक्शन ऑफ CO2 आर ऑब्टेन फ्रॉम वॉटर. म्हणजे याच्यामधून इलेक्ट्रॉन्स जे तयार होतात ते CO2चं रिडक्शन होऊन तयार होतात की जे पाण्यापासून मिळवलं जातं. अकॉर्डिंग टू द अर्नॉन इन दिस प्रोसेस लाईट एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू केमिकल एनर्जी. अर्नॉनच्या मते लाईट एनर्जी आता इथं सोलर एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जीमध्ये झालेलं आहे. म्हणजेच आपण पाहिलं इथं की सोलर एनर्जी जी आहे तिथे क्लोरोफिल A मोलेक्युल हे सोलर एनर्जी ऍक्सेप्ट करतात आणि हे एक्साइट होतात. एक्साइटेड स्टेज इथं दाखवली. म्हणजे इथं काय झालं एकूण सोलर एनर्जी त्याचं कन्व्हर्जन सोलर एनर्जीचं कन्व्हर्जन इथं लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन म्हणजे ही सोलर एनर्जी म्हणजे जी लाईट एनर्जी आहे याचं कन्व्हर्जन इथं शेवटी जे C6H12O6 तयार होतं म्हणजेच हा ग्लुकोज तयार होतो. म्हणजेच इथं ग्लुकोज फॉर्मेशन होतं. म्हणजेच एक प्रकारे हे केमिकल एनर्जीमध्ये याचं कन्व्हर्जन होतं. म्हणजे सोलर एनर्जी म्हणजे लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जीमध्ये होतं. ही प्रोसेस जी आहे त्यामध्ये धीस एनर्जी स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ ATP. हे जे एनर्जीचं कन्व्हर्जन आहे म्हणजे एनर्जी एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये कन्व्हर्ट झाली तर ही एनर्जी ATPच्या रूपामध्ये ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेटच्या रूपामध्ये साठवली जाते.
अँड NADPH इज फॉर्म्ड. आता ह्याच्यामध्ये ATPच्या रूपामध्ये पण एनर्जी स्टोअर होते आणि NADPH पण तयार होतात आणि याच्यापासून NADPH इज फॉर्म्ड ॲज अ हायड्रोजन डोनर. आता ह्याच्यामध्ये NADPH जो तयार होतो तो हायड्रोजन डोनर म्हणून तयार होतो आणि या पद्धतीनं ATP जे फॉर्म होतात, ATP फॉर्मेशनची जी प्रोसेस होते, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट ही एनर्जी करन्सी आहे आणि हे ATP फॉर्मेशन जे होतं या प्रकारे यालाच आपण म्हणायचं आहे फोटोफॉस्फोरिलेशन. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो हा कन्सेप्ट जो आहे तो खूप काळजीपूर्वक लक्षात घ्या. इथं ATP फॉर्मेशन केले जातात आणि हे ATP जे तयार होतात त्याला आपण म्हणणार आहे फोटोफॉस्फोरिलेशन. पण इथं फॉस्फोरिलेशन म्हणजे ATP फॉर्मेशन होणार आहे, पण फोटो याचा अर्थ लाईट आहे आणि म्हणून फोटो मीन्स इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट दिस प्रोसेस इज टेक प्लेस. इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट ATP फॉर्मेशन इज टेक प्लेस इन द प्लांट लीफ. Therefore it is called as a photophosphorylation. हा जो कन्सेप्ट आहे. आता यानंतर मॉडर्न कन्सेप्ट जो आहे याच्या बाबतीत द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. आता फोटोसिंथेसिसची जी प्रोसेस आहे त्याच्यातला मॉडर्न कन्सेप्ट असा आहे की त्यामध्ये की द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस इज अन ऑक्सिडेशन अँड रिडक्शन प्रोसेस. म्हणजे ही फोटोसिंथेसिसची जी प्रोसेस आहे मॉडर्न कन्सेप्ट असं सांगतोय की ही प्रोसेस ऑक्सिडेशन आणि रिडक्शनची प्रोसेसमधून तयार होते. याच्यामध्ये प्रोसेस इन विच वॉटर इज ऑक्सिडायझर या म्हणजे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन प्रोसेसमध्ये याच्यामध्ये वॉटरचं रिडक्शन होतं आणि वॉटरचं रिडक्शन म्हणून ह्याच्यापासून वॉटर मॉलिक्यूलमधला म्हणजे H2O या वॉटर मॉलिक्यूलमधला काय केलं जातं टू रिलीज ऑक्सिजन. ऑक्सिजन हा रिलीज केला जातो आणि CO2 इज रेड्यूस्ड. याच्यामध्ये CO2 जो आहे त्या CO2 रेड्यूस केला जातो. म्हणजे या प्रोसेसमध्ये आपण जर पाहिलं तर वॉटर मॉलिक्यूलचं ऑक्सिडेशन होतं आणि CO2चं रिडक्शन होतं आणि म्हणून ही प्रोसेस जी आहे ती त्याच्यामध्ये ऑक्सिडेशनची पण स्टेप आहे आणि रिडक्शनची पण स्टेप आहे आणि म्हणून रेड्यूस्ड टू फॉर्म शुगर. म्हणजे इथं CO2चं रिडक्शन होतं. CO2 पासून येतं शुगर मॉलिक्यूल म्हणजे तिथं CO2चं रिडक्शन होऊन शुगर मॉलिक्यूल तयार झाली आणि H2O म्हणजे वॉटर मॉलिक्यूलचं ऑक्सिडेशनची प्रोसेस झाली. त्या ऑक्सिडेशन होऊन याच्यातून ऑक्सिजन रिलीज केला जातो. ऑक्सिजन जो बाहेर पडतो तो वॉटर मॉलिक्यूलमधूनच येतो. या संपूर्ण प्रोसेसमध्ये इट कन्सिस्ट ऑफ 2 सक्सेसिव्ह स्टेप्स ऑफ रिॲक्शन्स. याच्या ही जी स्टेप आहे ऑक्सिडेशनची आणि रिडक्शन त्याच्यामध्ये पूर्णपणे 2 स्टेप्स इन्व्हॉल्व आहेत. आता याच्यामध्ये द फर्स्ट रिॲक्शन रिक्वायर्स लाईट. याच्यामध्ये पहिल्या स्टेपमध्ये लाईट म्हणजे सूर्यप्रकाशाची गरज आहे अँड इज कॉल्ड अ लाईट ऑर हिल्स रिॲक्शन. म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये सूर्यप्रकाशाची गरज आहे म्हणून त्याला आपण लाईट रिॲक्शन किंवा हिल्स रिॲक्शन असं म्हणतो. आणखी सेकंड रिॲक्शन डज नॉट रिक्वायर लाईट आणि दुसरी स्टेप जी आहे त्याच्यामध्ये लाईटची म्हणजे सूर्यप्रकाशाची गरज नाही आहे. इन सेकंड स्टेप इट डज नॉट डिपेंड अपॉन द लाईट अँड बिकॉज ऑफ दिस सेकंड रिॲक्शन डज नॉट रिक्वायर लाईट अँड इज कॉल्ड अ डार्क ऑर ब्लॅकमन रिॲक्शन. म्हणजे पहिल्या स्टेपला तेवढ्या म्हणजे ही प्रोसेस पूर्ण होत असताना एकूण 2 स्टेपमध्ये ही प्रोसेस पूर्ण होते. पहिल्या स्टेपमध्ये लाईटची गरज आहे म्हणून तिला आपण लाईट रिॲक्शन म्हणतो आणि दुसऱ्या स्टेपमध्ये लाईटची रिक्वायरमेंट नाही आहे, लाईटची गरज नाही आहे म्हणून आपण त्याला ब्लॅक रिॲक्शन किंवा त्यालाच आपण डार्क रिॲक्शन किंवा त्यालाच आपण ब्लॅकमन्स रिॲक्शन असं ब्लॅकमन रिॲक्शन असं म्हणतो. ऑफ 2 रिॲक्शन्स ह्या ज्या 2 रिॲक्शन्स आहेत द फॉर्मर इज अ फोटोकेमिकल रिॲक्शन. त्यामध्ये फॉर्मर जो आहे तो एक फोटोकेमिकल रिॲक्शन आहे वाईल द लॅटर इज अ बायोकेमिकल रिॲक्शन. आणि पहिली फॉर्मरची जी स्टेप आहे ती फोटोकेमिकल आहे कारण तिथं फोटोकेमिकल ही रिॲक्शन असं का म्हटलेलं आहे तर फोटोकेमिकल रिॲक्शन म्हणजे इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट केमिकल एनर्जी फॉर्मेशन होते. म्हणजे पुन्हा आपण त्याच स्टेपला आलो की जिथं केमिकल एनर्जी तयार झाली म्हणजे ग्लुकोज तयार झाला आणि फोटोकेमिकल याला असं का म्हटलेलं आहे कारण याच्यामध्ये ही प्रोसेस होत असताना सनलाईट म्हणजे सूर्यप्रकाशाच्या सानिध्यामध्ये ही प्रोसेस होते. याच्यामध्ये CO2 कन्झ्युम केला जातो, CO2चं रिडक्शन होतं आणि H2Oचं ऑक्सिडेशन होतं. पण इथं CO2चं रिडक्शन होऊन CO2 पासून कार्बोहायड्रेट तयार होतो आणि CO2चं रिडक्शन होतं. म्हणजे आता इथं फोटो मीन्स लाईटच्या प्रेझेन्समध्ये ह्या कार्बन डायऑक्साईडचं केमिकल एनर्जीमध्ये म्हणजेच ग्लुकोजमध्ये फॉर्मेशन होतं आणि म्हणून पहिली फॉर्मर स्टेप जी आहे
त्या फॉर्मल स्टेपला आपण फोटोकेमिकल रिॲक्शन म्हणायचं आहे. आणि सेकंड स्टेप जी आहे याच्यामध्ये ती म्हणजे दुसरी म्हणजे पुढची सेकंड स्टेप जी आहे ती बायोकेमिकल रिॲक्शन जी आहे, बायोकेमिकल रिॲक्शन आहे. आणि या स्टेपमध्ये म्हणजे ही जी स्टेप आहे ती रॉबर्ट हिलने सांगितली आणि म्हणून याला हिल्स पॉइंट इज अ लाईट रिॲक्शन. इन दिस लाईट रिॲक्शन solar energy means here in a light reaction the main source of light reaction is the sun, and this solar energy that are converted into chemical energy or it is trapped by chlorophyll A molecules. Here this solar energy is trapped by in chlorophyll A molecules. This chlorophyll A molecule is present in all plants. Here this solar energy is trapped into the chlorophyll A molecule, and this chlorophyll A here it is stored in the form of ATP. This process is take place in chlorophyll A. Here energy is stored in the form of ATP, adenosine triphosphate, and this ATP in the form of reducing power NADPH2. आता याच्यामध्ये ATP तयार होतात, पुन्हा याच्यामध्ये एक reducing power NADPH2 पण तयार होतो. Oxygen is evolved in the light reaction by splitting of water. याच्यामधून ऑक्सिजन इव्हॉल्व केला जातो. ऑक्सिजन इव्हॉल्व होताना इथं वॉटर मॉलिक्यूलचं स्प्लिटिंग होतं, वॉटर मॉलिक्यूल स्प्लिट होतात. म्हणजे ह्या प्रोसेसमध्ये त्या फोटोसिंथेसिसची प्रोसेसमध्ये आपला ऑक्सिजन इव्हॉल्व केला जातो. पण हा ऑक्सिजन इव्हॉल्व होताना इथं H2O मीन्स वॉटर मॉलिक्यूलचं स्प्लिटिंग केलं जातं. स्प्लिटिंग म्हणजे वॉटर मॉलिक्यूल काय होतं, ब्रेक होतं. आणि त्यामुळे when a photon is absorbed, याच्यामध्ये आपण काय पाहिलं तर ह्या सन रेज कडून येणारे फोटॉन्स, लाईट रेज जे आहेत ते ऍब्सॉर्ब करण्यासाठी इथं क्लोरोफिल ए मोलेक्यूल. बाय क्लोरोफिल मोलेक्यूल an electron is boosted to higher energy level. जेव्हा हे फोटॉन्स इथं ऍब्सॉर्ब केले जातात तेव्हा त्यातून जी एनर्जी आहे क्लोरोफिल मोलेक्यूल जे आहेत ते क्लोरोफिल मोलेक्यूल हे बूस्ट होतात म्हणजे एक्साइट होतात. आणि हे बूस्टेड म्हणजे त्या एक्साइट होतात ते ऍक्टिव्ह बनतात. आणि ऍक्टिव्ह बनल्यानंतर दी इलेक्ट्रॉन इज ऍब्सॉर्ब टू अ हायर एनर्जी लेवल. म्हणजे बूस्ट केल्यानंतर ह्यातले इलेक्ट्रॉन्स हे वाढतात आणि त्यामुळे टू बूस्ट an electron a photon must have a certain minimum quantity of energy called the quantum energy. आता याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स इथं बूस्ट झाल्यामुळं याच्यामध्ये मिनिमम एका सर्टन रेंज पर्यंत एक मिनिमम एनर्जी तयार होते. एका ठराविक लेयर पर्यंत ही एनर्जी तयार होते, त्याला आपण मिनिमम एनर्जी म्हणतो. ही एनर्जी तर तयार होते, क्वांटिटी मिनिमम क्वांटिटीमध्ये एनर्जी तयार होते, तिलाच आपण म्हणायचं आहे क्वांटम एनर्जी. Quantum energy. A molecule that has absorbed a photon is in energy rich excited state. आता इथे जी एनर्जी मिळालेली आहे ती एका हे लाईट रेज जेव्हा आणखीन ऍब्सॉर्ब केले जातात तेव्हा ते एक्साइटेड स्टेटला जातात. एक्साइटेड म्हणजे एनर्जी वाढली की एनर्जी मोलेक्यूल सुद्धा इलेक्ट्रॉन सुद्धा जास्त तयार झाले की ते एक्साइटेड स्टेटला जातं. And when the light source is turned off, जेव्हा लाईट सोर्स टर्न ऑफ केला जातो म्हणजे लाईट सोर्स जो आहे सूर्यप्रकाशापासून येणारी ऊर्जा जी आहे म्हणजे आपण उदाहरणार्थ आपल्याला म्हणतो की सोलर एनर्जी जी आहे फक्त दिवसा मिळेल म्हणजे रात्रीच्या वेळेला सोलर एनर्जी मिळणार नाही आहे. आणि म्हणून जेव्हा ही लाईट एनर्जी टर्न ऑफ होईल म्हणजेच तेव्हा हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स रिटर्न रॅपिडली टू देअर नॉर्मल लो एनर्जी orbitals as the excited molecules reverts to the original stable condition. म्हणजे आपण असं म्हणतो की रात्रीच्या वेळेला सूर्यप्रकाश असणार नाही म्हणजे लाईट एनर्जी तेव्हा स्टॉप असेल. तर जेव्हा लाईट एनर्जी नसणार आहे तेव्हा जी बूस्ट झालेली एनर्जी होती जेव्हा एक्साइटेड स्टेटमध्ये असलेला जे मोलेक्यूल होता तो पुन्हा नॉर्मल लेवलला पुन्हा बॅक
परत ते ग्राउंड लेवलला परत तो मोलेक्युल येणार आहे, म्हणजे त्यातली एनर्जी पुन्हा परत म्हणजे इलेक्ट्रॉन्स रिटर्न रॅपिडली, म्हणजे ते इलेक्ट्रॉन्स जेवढे बूस्ट झालेले होते, जेवढे इलेक्ट्रॉन्स एक्साइट झालेले होते ते परत रिटर्न बॅक येऊन ते पुन्हा त्याच्या नॉर्मल लोअर एनर्जी लेवलला ऑर्बिटमध्ये जातील. म्हणजेच एक्साइटेड मोलेक्युल्स हे रिव्हर्स होतील आणि रिव्हर्स होऊन ते पुन्हा स्टेबल मोलेक्युलकडे जातील, ओरिजिनल स्टेबल कंडिशनला जातील. यालाच आपण ग्राउंड स्टेट म्हणणार आहे. म्हणजे ही जी प्रोसेस आहे बघा, याच्यासाठी नेहमी सोलर एनर्जीच्या सनरेजच्या प्रेझेन्समध्ये जेव्हा फोटॉन मिळतील याला, तेव्हा क्लोरोफिल मोलेक्युल एक्साइट होणार आहे. क्लोरोफिल मोलेक्युल एक्साइट झाल्यानंतरच त्याच्यामधून इलेक्ट्रॉन्सला भरपूर बूस्ट मिळतील, तेव्हा हा बूस्ट होईल आणि आपल्याला इलेक्ट्रॉन्स काय केले जातात, इमिट केले जातील. हे जे इलेक्ट्रॉन्स इमिट केले जातात ते इलेक्ट्रॉन्स इमिट झाल्यानंतर आपल्याला एनर्जी तयार होईल, एटीपी तयार होते. पण जेव्हा रात्रीच्या वेळेला हे सोलर एनर्जी बंद होते, एनर्जी टर्न ऑफ होते, तेव्हा मात्र तयार झालेली एक्साइट झालेली स्टेट जी आहे ती पुन्हा ग्राउंड स्टेटला जाते. म्हणजे परत रिव्हर्सची प्रोसेस होते, इलेक्ट्रॉन्स बॅक जातात आणि तेव्हा ती रिव्हर्सची प्रोसेस आहे, म्हणजे पुन्हा ग्राउंड स्टेट येते. ही जी प्रोसेस आहे म्हणजे आता ही लाईट रिॲक्शनची स्टेप बघतोय आपण. आता यामध्ये रिॲक्शन सेंटर जो आहे, हा रिॲक्शन सेंटर नेहमी आपण म्हणतो की क्लोरोफिल ए मोलेक्युल हा रिॲक्शन सेंटर आहे. म्हणून आपण सुरुवातीलाच ह्या चॅप्टरच्या सुरुवातीलाच आपण क्लोरोप्लास्टचं अल्ट्रा स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट ही प्रोसेस आपण पाहिलेली आहे. तर यामध्ये द लाईट ॲब्सॉर्ब पिगमेंट्स, लाईट ॲब्सॉर्ब करण्यासाठी म्हणजे आता हे सनरेज आहे, तर हे सनरेजचे लाईट ॲब्सॉर्ब करणारे पिगमेंट्स जे आहेत ते लाईट ॲब्सॉर्ब करणारे पिगमेंट्स हे क्लोरोफिल मोलेक्युल आहे. आता यामध्ये सुद्धा दीज आर लोकेटेड इन द थॅलाकॉइड मेम्ब्रेन्स. हे आता लाईट रेज ॲब्सॉर्ब करण्यासाठी ह्या लीफ मध्ये जे जे क्लोरोप्लास्ट आहे त्या क्लोरोप्लास्टचं अल्ट्रा स्ट्रक्चर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. यामध्ये आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये असे थॅलाकॉइड मेम्ब्रेन्स आहेत आणि ह्या थॅलाकॉइड मेम्ब्रेन्स मध्ये एटीपी सिंथेसायझिंग एन्झाईम्स आहेत. त्या थॅलाकॉइड मेम्ब्रेनच्या मध्ये, थॅलाकॉइड मेम्ब्रेन्स म्हणजे हा ग्रॅनाचा पार्ट आहे की ज्या ग्रॅनामध्ये हे थॅलाकॉइड मेम्ब्रेन्स आहेत की त्या थॅलाकॉइड मेम्ब्रेनमध्ये एटीपी सिंथेसाइज करणारे एन्झाईम्स याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. आणि यामध्ये हे जे थॅलाकॉइड्स क्लस्टरनी अरेंज झालेले असतात यालाच आपण ग्रॅना म्हणजे याला आपण एकवचनी ग्रॅनम म्हणणार आहे आणि बाकीचा साईडचा पार्ट जो असतो तो स्ट्रोमा. आणि हा ग्रॅनम हेच काय आहे, एटीपी सिंथेसाइज करणारे म्हणजे एनर्जी तयार करणारे, म्हणजे त्याला आपण काय म्हणणार आहे, इट इज अ साइट फॉर फोटोसिंथेसिस. म्हणजे हे फोटोसिंथेसिस करणारं साइट आहे, ठिकाण आहे. यामध्ये दे आर अरेंज्ड इन अ क्लस्टर ऑफ क्लोरोफिल अँड असेसरी पिगमेंट्स अलॉंग विथ स्पेशल टाइप्स ऑफ क्लोरोफिल मोलेक्युल. याच्यामध्ये स्पेशल टाइपचे क्लोरोफिल मोलेक्युल आहेत अलॉंग विथ स्पेशल टाइप्स ऑफ क्लोरोफिल मोलेक्युल पी. आता याच्यामध्ये क्लोरोफिल मोलेक्युल जे आहे त्याच्यानुसार P680 and P700 नॅनोमीटर. द लेटर P स्टँड्स फॉर पिगमेंट. आता ह्याच्यामध्ये P680 मध्ये P म्हणजे हा पिगमेंट आहे, P मीन्स हियर पिगमेंट अँड 680 and 700 फॉर द वेवलेट्स. म्हणजे इथं 680 आणि 700 हे काय आहेत, वेवलेंथ. लाईट रेज जेव्हा ट्रॅव्हल होतात त्याची वेवलेंथ जी आहे ती P680 मीन्स P मीन्स पिगमेंट, 680 इट इज अ वेवलेंथ ऑफ दॅट पिगमेंट and P700 means 700 is the wavelength and P is the pigment. Here these two are for wavelengths of light at which these molecules show maximum absorption. म्हणजे हे दोन्ही पण मॅक्झिमम ॲब्सॉर्प्शन दाखवतात. P680 and P700 are molecules form the reaction centers of or photosynthesis. हे दोन्ही पिगमेंट्स ज्या क्लोरोफिल मध्ये असतील ते रिॲक्शन सेंटर आहे. म्हणजे हे दोन्ही पण ज्या जिथं क्लोरोप्लास्ट मध्ये असतील ते रिॲक्शन सेंटर आहे की ज्या ठिकाणी फोटोसिंथेसिसची प्रोसेस पूर्ण होणार आहे. म्हणजे ही प्रोसेस पूर्ण होण्यासाठी हे रिॲक्शन सेंटर म्हणून हे दोन्ही पिगमेंट्स काम करतात. द ॲसेसरी पिगमेंट्स अँड अदर क्लोरोफिल मोलेक्युल हार्वेस्ट सोलर एनर्जी. आता क्लोरोफिल मोलेक्युल मध्ये क्लोरोफिल ए हा
ॲक्च्युली जास्त एनर्जी हार्वेस्टिंग करतो म्हणजे जास्त सोलर एनर्जी काय करतो, ॲब्सॉर्ब करतो. आणि त्याच्या असेसरी मॉलिक्यूल जे आहेत त्यांच्यासोबत हे एनर्जी हाय एनर्जी लेवल ॲब्सॉर्ब करतात आणि त्यानंतर पास ऑन टू द रिॲक्शन सेंटर्स. सोलर एनर्जीकडून मॅक्झिमम एनर्जी ट्रॅक करतात आणि त्यानंतर ते रिॲक्शन सेंटरपर्यंत पोहोचवलं जातं. रिॲक्शन सेंटर म्हणजेच P680 P700 पिगमेंट्स जे आहेत ते क्लोरोफिल पिगमेंटपर्यंत ती एनर्जी ॲब्सॉर्ब झालेली एनर्जी पाठवली जाते, पोचवली जाते. म्हणजेच दीज आर कॉल्ड अ लाईट हार्वेस्टिंग ऑर अँटिना मॉलिक्यूल. म्हणून ह्या लीफमधले हे P680 P700 हे क्लोरोप्लास्टमधले जे पिगमेंट्स आहेत ते पिगमेंट्स हे रिॲक्शन सेंटर किंवा हे अँटिना मॉलिक्यूल म्हणून ओळखले जातात. आपण याला अधोरेखित करायचं आहे. अँटिना मॉलिक्यूल म्हटलं जातं. अँटिना म्हणजे हे एक प्रकारचे सोलर एनर्जी मॅक्झिमम एनर्जी ॲब्सॉर्ब करण्याचे हे मॉलिक्यूल्स आहेत आणि ते फोटोसिस्टीमला काय करतात, ॲक्टिव्ह बनवतात आणि म्हणून हे काय केलं, मॅक्झिमम लाईट एनर्जी ॲब्सॉर्ब करणारे युनिट आहे. विच दे ट्रान्समिट अ व्हेरी हाय रेट, की ज्याच्यातून जास्तीत जास्त प्रमाणात एनर्जी ॲब्सॉर्ब करून ती काय केली जाते, लाईट एनर्जीमध्ये केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट केली जाते. विच दे ट्रान्समिट अ हाय रेट ऑफ रिॲक्शन सेंटर वेअर फोटोकेमिकल ॲक्ट ऑफर्स. म्हणजे इथं मॅक्झिमम एनर्जी पानामध्ये लीफमध्ये ॲब्सॉर्ब करण्यासाठी हे दोन्ही फोटो पिगमेंट्स जे आहेत ते पिगमेंट्स हे कार्य करतात. म्हणून याला फोटो सेंटर असं म्हटलेलं आहे. आणि हे सिस्टीमद्वारे हे पिगमेंट्स जे आहेत P680 नॅनोमीटरचा P680 आणि P700 हे दोन्ही पिगमेंट्स मॅक्झिमम लाईट एनर्जी ॲब्सॉर्ब करतात आणि ते रिॲक्शन सेंटर म्हणून पण काम करतात आणि यातून एनर्जी काय केली जाते, पुढं पास केली जाते आणि याद्वारे मॅक्झिमम सोलर एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जीमध्ये करण्यासाठी लाईट रिॲक्शनमध्ये हे दोन्ही पिगमेंट्स खूप मोठे कार्य करतात. यानंतर आपण फोटोसिस्टीम फर्स्ट आणि फोटोसिस्टीम सेकंड हा पार्ट जो आहे तो उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.